विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शरण्य शिबी हा पाठ बघणार आहोत. हा पद्यपाठ बघणार आहोत. शरण्य शिबी, शिबी राजाची गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. शिबी राजा अत्यंत दानशूर होता, अत्यंत दयाळू होता, अशी त्याच्या नावाची ख्याती होती. अजूनही त्याच्या नावाची तशी ख्याती आहे. पूर्वीची मराठीतली गोष्ट अशी की तो शिबी राजा एका कबुतराला आश्रय देतो. कबूतर त्याच्या आश्रयाला येतं बहिरी ससाण्याला घाबरून, आणि त्याच्या आश्रयाला आल्यानंतर राजा बहिरी ससाणा जेव्हा त्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा राजा काय करतो, तर ते आपल्याला तुम्हाला माहितीच आहे ते सगळं, पण ते मराठीत माहिती आहे. इथं आत्ता तुम्हाला सगळं संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. पाठाची भूमिका बघूया. कारुणिकस्य शिबिराजस्य एषा पद्यकथा कर्तव्यनिष्ठायाः पराकाष्ठां दर्शयते. म्हणजे अत्यंत दयाळू असलेल्या शिबिराजाची ही जी पद्यकथा आहे ती कर्तव्यनिष्ठतेचं एक सुंदर उदाहरण म्हणून आहे, आणि ती कर्तव्यनिष्ठता दाखवते. पराकाष्ठा म्हणजे अत्यंत उच्च कोटीची कर्तव्यनिष्ठा दर्शवतं. राजा शिबी शरणागतस्य कपोतस्य रक्षणार्थम स्वमांसमपि शेनाय दातुम सिद्ध. राजा शिबी म्हणजे त्या बहिरी ससाण्यानं अट काय ठेवलेली असते, तुला जर ह्या कबुतराला सोडायचं नसेल तर ह्या कबुतराच्या वजनाचं तुझं जे मांस आहे ते तू मला दे. अशी जी त्या बहिरी ससाण्याची अट असते ती पूर्ण करण्यासाठी राजा काय करतो, स्वतःचं त्या कबुतराला वाचवण्यासाठी स्वतःचं मांससुद्धा त्या कबुतराला द्यायला तयार होतो. काश्मीर निवासी कवी सोमदेव विरचितः कथासरित्सागरः संस्कृत कथा साहित्याचे शिरोमणी ग्रंथः. काश्मीरमध्ये राहणाऱ्या सोमदेव नावाच्या कवींनी रचलेला कथासरित्सागर हा संस्कृत साहित्यातला अत्यंत उच्च स्थानावर असलेला एक ग्रंथ आहे. अनुमानतः सोमदेवस्य कालः 11 शतमिती मन्यन्ते. म्हणजे अंदाजानं सोमदेव कवींचा काळ 11वं शतक असा सांगितला जातो. गुणाढ्य कवेः बृहत्कथा इति ग्रंथस्य आधारेण लिखितः अयं ग्रंथः भारतीय कथा परंपरायाः महाकोशः इति ख्यातिप्राप्तः. गुणाढ्य नावाच्या कवीनं लिहिलेला बृहत्कथा या ग्रंथाच्या आधारानं लिहिलेला जो ग्रंथ आहे तो भारतीय कथा परंपरेचा खूप मोठा कोश आहे, संग्रह आहे असं म्हटलं जातं. क्वचित इतिहास आधारित कथा सन्ति. काही ठिकाणी या ग्रंथामध्ये इतिहासावर आधारित असलेल्या गोष्टी आहेत. क्वचित अद्भुताश्रिता आश्चर्यावर आधारित असलेल्या सुद्धा गोष्टी आहेत. तासु प्राचीन भारतीय समाजस्य तथा संस्कृतेः चित्रं दृश्यते. आणि त्यांमध्ये प्राचीन भारतीय समाजाचं आणि संस्कृतीचं दर्शन होतं. एषा कथासरित्सागरस्य कथापीठलंबकस्य सप्तमतरंगात गृहीता. म्हणजे ही गोष्ट कथासरित्सागराच्या कथापीठलंबकामधून 7व्या तरंगातून घेतलेली आहे. बघा, तथाच पूर्वं राजाभूत तपस्वी करुणापरः दाता धीरः शिबिरनाम सर्वसत्वाभयप्रदः. शिबिराजाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. वर्णन काय केलंय तर तथाच पूर्वम, आणि अशा प्रकारे पूर्वी म्हणजे खूप पूर्वी, तपस्वी अत्यंत तपस्वी असलेला, करुणापरः दयाळू असलेला, दाता म्हणजे दानशूर असलेला, धीरः अत्यंत पराक्रमी असलेला असा तो राजा. शिबी नावाचा राजा तो कसा होता तर सर्व सत्व अभयप्रदः, सर्व प्राण्यांना तो अभय देणारा असा तो शिबी राजा होऊन गेला. परत एकदा बघा. आणि अशा प्रकारे फार पूर्वी तपस्वी असलेला, करुणापरः अत्यंत दयाळू असलेला, दाता दानशूर असलेला, धीरः पराक्रमी असलेला, सर्व सत्व अभयप्रदः आणि सर्व प्राण्यांना आश्रय देणारा, शिबी नाम राजा अभूत, शिबी नावाचा राजा होऊन गेला. पुढचं बघा. संधी लक्षात ठेवा यातल्या. सर्व सत्व अभयप्रदः असा एक संधी आहे या श्लोकामध्ये, तो लक्षात ठेवा. दुसरा बघा श्लोक. तम इंद्रः अथ कृत्वा शेनवपुः स्वयं मायाकपोत वपुषं धर्मम अन्वपतद द्रुतम.
आता इथं काय सांगितलंय, तम वंचयितुम म्हणजे त्या राजाला फसवण्यासाठी. इथं शब्दशः अर्थ न घेता, वंचयितुम या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता अर्थ काय घ्यायचा आहे की तर राजाची परीक्षा घेण्यासाठी इंद्रः अथ, इंद्रानं काय केलं, स्वयं स्वतः शेन वपुः कृत्वा म्हणजे बहिरी ससाण्याचं रूप घेऊन माया कपोत वपुषम धर्मम अन्वपतद द्रुतम. इंद्र स्वतः बहिरी ससाणा झालाय आणि माया कपोत, माया म्हणजे जादू आणि कपोत म्हणजे कबूतर, म्हणजे ते जे दोघं धर्म आणि इंद्र हे दोन जे देव आहेत त्या देवांनी शिबीराजाची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि शिबीराजाची परीक्षा घेऊन त्यांनी कशी घ्यायची परीक्षा, तर इंद्र बहिरी ससाणा झालाय आणि धर्म कबूतर झालाय. असं करून ते दोघं इंद्र बहिरी ससाना म्हणजे बहिरी ससाना रूपी असलेला इंद्र कपोत म्हणजे कबुतराच्या धर्मम अन्वपतद्रुतम म्हणजे त्याला पकडण्यासाठी तो त्याच्या मागे पळतोय. बघा परत एकदा, तम वंचयितुम, तम म्हणजे धर्म, शिबीराजाला फसवण्यासाठी किंवा त्याची परीक्षा घेण्यासाठी इंद्र स्वयं शेनवपुः कृत्वा, इंद्र स्वतः बहिरी ससाण्याचा शरीर धारण करून माया कपोत वपुषम धर्मम अन्वपतद द्रुतम आणि मायारूपी कबुतराचा वेश किंवा शरीर धारण केलेल्या धर्माच्या तो मागे लागला. बघा तिसरा, कपोतश्च भयात गत्वा शिबेरंकमशिश्रियत मनुष्यवाचा शेनोथ सतम राजानमब्रवीत. आता इथं बघा, कपोतश्च भयात गत्वा आणि तो कपोत म्हणजे कबूतर म्हणजेच धर्म हा जो आहे तो भयात गत्वा घाबरून कुठं गेला, तर शिबेहे अंकम अशिश्रियत, अंक म्हणजे मांडी, शिबेहे म्हणजे शिबीराजाच्या मांडीवर जाऊन त्यानं आश्रय घेतला. कबूतर ते घाबरून जाऊन त्यानं शिबीराजाच्या मांडीचा आश्रय घेतला. मनुष्यवाचा शेनोथ सतम राजानम अब्रवीत आणि मनुष्यवाचा, आता कोणताही पक्षी कोणताही प्राणी मनुष्यवाचेत कधीही बोलत नाही. हे फक्त आपल्याला म्हणजे मानवाला उपदेश करण्यासाठी म्हणून, माणसाला हे समजण्यासाठी म्हणून इथं ते दिलेलं आहे. तर मनुष्य रूपात मनुष्याच्या वाणीमध्ये बहिरी ससाण्याच्या रूपात असलेला इंद्र राजाला म्हणाला. काय म्हणाला ते पुढच्या श्लोकात दिलंय. श्लोकाचा अर्थ परत एकदा बघा, कपोतः च भयात गत्वा आणि तो कबूतर घाबरून जाऊन शिबेहे अंकम अशिश्रियत आणि त्या कबुतराने शिबीराजाच्या मांडीचा आश्रय घेतला. मनुष्यवाचा शेनः अथ आणि त्यानंतर बहिरी ससाण्याचं घेतलेला इंद्र मनुष्यवाचा म्हणजे माणसाच्या वाणीमध्ये तम म्हणाला. काय म्हणाला ते पुढच्या श्लोकात बघूया. राजन भक्ष्यम इदम मुंच कपोत क्षुदितस्य मे अन्यथा मामृतम विद्धी कहते धर्म ततो भवेत. आता त्या शेवटी इंद्र आणि धर्म दोघं परीक्षा बघण्यासाठीच आलेले आहेत. म्हणून इंद्र काय म्हणतोय राजाला की हे राजा, मी खूप भुकेलेला आहे आणि अशा भुकेलेल्या प्राण्याचं ते जे तू भक्ष्य पकडून ठेवलेस ते सोडून दे आणि तू जर त्याला सोडणार नसशील तर तू मला मेलेला समज, म्हणजे मी मरून जाईन आणि मग यात तुला धर्म काय मिळणार आहे, म्हणजे तुझा धर्म कसा होईल यामध्ये तू विचार कर, असं त्यानं राजावर सोडून दिलेलं आहे. बघा, राजन बहिरी ससाण्याचं रूप घेतलेला इंद्र शिबीराजाला म्हणतोय, राजन म्हणजे हे राजा, भक्षम इदम मुंच कपोतम क्षुधितस्य मे. इदम कपोतम म्हणजे हे जे कबूतर आहे ते भक्षम माझं भक्ष आहे, मे भक्षम माझं भक्ष आहे, क्षुधितस्य म्हणजे मी खूप भुकेलेला आहे, त्यामुळं मुंच कपोतम तू या कबुतराला सोडून दे. अन्यथा नाहीतर तुला जर हे कबूतर आहे ते जर सोडायचं नसेल तुला तर तू काय कर, अन्यथा माम मृतम विद्धी तू मला मेलेला समज.
कह ते धर्म ततो भवेत. तर मग तुझा धर्म कसा काय होईल? तू जर हे कबूतर सोडलं नाहीस, कारण ते माझं भक्ष्य आहे आणि मी भुकेलेला आहे. एक भुकेलेला प्राणी पक्षी तुझ्या दारात राजाला विचारलेला आहे.